त्याचं काय झालं, मी देवाकडं मला बरोबर जोडीदार मागितला. मग काय, देवानं मला इतका बरोबर जोडीदार दिला, इतका बरोबर जोडीदार दिला, लग्नानंतर मला सगळं तिचंच बरोबर म्हणायला लागलं. त्याचं काय झालं, मी देवाकडं देवाने मला बरोबर जोडीदार मागितला. देवानं मला बरोबर मागितला नाही, बरोबर जोडीदार मागितला. तुझं ना आपला व्हिडिओ ना सगळ्यात जात असतो, मग कट होत असतो व्हिडिओ. मग सारखं सारखं तुम्हाला केलं की नाही दम लागतो की नाही. मग काय करायचं सांगू काय, एका मिनिटात नीट करायचं, मग आपल्याला लगेच येतोय, लगेच होतं आणि मग आपल्या फॅन पण लावायला बरं पडतं. झालं का तुमचं? झालं क्या व्हिडिओ शूट करूया आपण आता. हो. त्याचं काय झालं, मी देवाला परत एकदा. त्याचं काय झालं, मी देवाला बरोबर असा जोडीदार मागितला. मग काय, देवाने इतका बरोबर जोडीदार दिला, इतका बरोबर जोडीदार दिला की लग्नानंतर सगळं तिचंच बघायला लागलं. त्याचं काय झालं, थांबा जरा, त्यांनी बोलल्यानंतर त्यांच्याकडे बघ. त्याचं काय झालं, मी देवाकडं असा जोडीदार मागितला. जरा त्यांना शिकव. बरं, कोणतं जोडायला तोच की. कुठेपर्यंत लिहिलेलं ते काय झालं, ते कुठेपर्यंत आहे त्याचं काय झालं, मी देवाला मला त्याचं काय झालं बोला, त्याचं काय झालं. त्याचं काय झालं, मी देवाला असा बरोबर जोडीदार मागितला माझ्यासाठी. त्याचं काय झालं, मी देवाकडं माझ्यासाठी बरोबर असा जोडीदार मागितला. मग काय, देवाने इतका बरोबर जोडीदार दिला, इतका बरोबर जोडीदार दिला की लग्नानंतर सगळं तिचंच ऐकायला लागलं. सगळ्यात बरोबरच आहे, दुसरा शब्द का वापरायला लागला. त्याचं काय झालं, मी देवाकडं माझ्यासाठी बरोबर असा जोडीदार मागितला. मग काय, देवाने इतका बरोबर जोडीदार दिला, देवाने इतका बरोबर जोडीदार दिला की लग्नानंतर सगळं तिचंच ऐकायला लागलं, सगळं तिचंच बरोबर. 10:15 वाजले. स्माइल ठेव. त्याचं काय झालं, मी देवाकडं माझ्यासाठी बरोबर असा जोडीदार मागितला. मग काय, देवानं मला इतका बरोबर जोडीदार दिला, इतका बरोबर जोडीदार दिला की लग्नानंतर सगळं तिचंच दोघं एका वेळेला करायचं. मम्मी तुम्ही करायचं रिधान. 1 2 3. मम्मी राधा. पप्पा आजोबांच्याकडे आणि आजीकडे. पप्पा तुम्ही. टू 3. मम्मी दात खावा जरा. रिदानकडे बघ. रिधान. 1. तू पप्पांकडे बघ. मम्मी तोंड वाकडं करून हवा हसायला. पप्पांकडे बघ तू. स्टार्ट. रिधान देवाकडं, आजीकडं. मम्मी रिदानकडे बघ आणि आबांच्याकडं. मम्मी